ये बहन कैसा है यार तू? उधर मीटिंग चालू है यार, तू इधर बैठा है. चला 2 बॅटर पाठवायचे मैदानामध्ये. दोन बॅटर मैदानात आले, तो विशाल आणि राज. स्ट्राइकला आहे तो राज. बॉलर बॉलर का नाम जरा मॅच थांबवा, मॅच थांबवा. लास्ट वार्निंग है भाई, आपका एक कोई तो भेजो ना. गोलंदाजीला गोलंदाज शिवा. हा चालू करायचे. स्टार्ट स्टार्ट. पहिला चेंडू फेस करेल राज. लोअर फुलटो चेंडू होता, हलक्या त्याने खेळून काढला. एक रनिकडे कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार आहे. या मॅच मध्ये राजला काहीतरी करावं लागेल, कारण का पहिल्या सामन्यात त्याची बॅट काही चालली नाही. स्ट्राइकला आता आलाय तो विशाल. त्याच्याकडे देखील मोठे फटके खेळण्याची खूप क्षमता आहे. पहिला चेंडू हलक्या त्याने खेळून काढलाय. एक रन इकडे कंप्लीट झाला. हे दोन्ही बॅटर जर समजा मैदानात उभे राहिले शेवटचे 4 ओव्हर पर्यंत, तर एक कुठेतरी 65-70 पर्यंतचा स्कोर घेऊन जातील. तेवढी क्षमता आहे या दोघा खेळाडूंमध्ये. राज पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे आणि चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. सारांसाठी षटकार आलाय. पहिला षटकार आलाय तो राजच्या बॅट मधून. असे मोठे फटके यावे लागतील, तेवढा कुठेतरी कॉन्फिडन्स वाढेल राजचा. टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव आहे राज घोटनकर. रिव्हर्स साठी खूप चांगला ओळखला जातो. कमी वयात खूप लवकर वरती आला. पुन्हा एकदा. ओहो, आता मात्र गोलंदाज कमबॅक करतोय. शिवा पडल्यानंतर चेंडू काय जोरात आला. यष्टीच्या मागे यष्टीरक्षक सुंदर अशी कामगिरी करतोय. रिवर्स खेळणे. एक रन इकडे कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघता बघता राजचा कॉल आला आणि 2 धावा इकडे कंप्लीट होत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा. आता मात्र हलक्या त्याने सन्मान केलाय. एक रन इकडे कंप्लीट. प्रत्येक चेंडूंवरती मोठे फटके खेळायचे नसतात, कुठेतरी गोलंदाजाला सन्मान द्यावा लागतो चांगल्या चेंडूंवरती, आणि तेच केले राजनी. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती 11.
बॉलरचं नाव जयेश. नवीन गोलंदाज मैदानात येतोय तो जयेश. सुंदर अशी सुरुवात बघायला भेटते ती लायन्स ऑल स्टार या संघाची. पहिल्याच षटकात 11 धावा बनवल्यात आणि चांगला टच मध्ये दिसतोय तो राज. ओहो, यॉर्कर प्रति चेंडू खोदून काढलाय. तेवढा सन्मान देऊन त्याला 1 रन वरती समाधान मानतात दोन्ही फलंदाज. जयेश स्ट्राईकला आलाय तो विशू म्हणजे विशाल. स्लोअर मध्ये चेंडू, त्याला ओळखलं, चेंडू हवेत आहे, जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी. 2 रन. मी सुरुवातीला सांगितलं की हे जर दोन्ही खेळाडू मैदानात जर उभे राहिले तर यांच्यामध्ये तेवढी क्षमता आहे मोठे मोठे फटके खेळण्याची. विशालला सुद्धा आम्ही बघितलंय धर्मवीर संभाजी क्रीडांगणामध्ये खेळताना, त्याला ते काय बघितलंय, खार जिमखान्यात त्याला बघितलंय, जू मध्ये खेळताना बघितलंय. खूप चांगला खेळाडू आहे. राजला तर तुम्ही सर्वच युट्यूब वरती बघतच असतात. स्ट्राईकला येतो विशाल. आता मात्र मिस टाइम होतोय. बॅटीची कडा घेतली, चेंडू पॉइंटच्या रिजनला जातोय. 1 रन इकडे कंप्लीट होते. राजनी नाकारलं आणि एका धावेचं समाधान मानते दोन्ही फलंदाज. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 15. चेंडू झाले ते 3. मोठा फटका येतोय राजच्या बॅट मधून. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. पहिल्या मॅच मध्ये कुठेतरी राजची बॅट थांबली होती. वाटलं होतं आज राजचा दिवस नसेल, पण तो करून दाखवतोय. 7 चेंडू फेस केले, 13 धावांवरती खेळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17. मोठा फटका, मोठा फटका, चेंडू जातोय 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 जातोय. भीड़ में लगे उसे धक्का कहते हैं और बल्लेबाज मारे उसे छक्का कहते हैं. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 6 रन षटकार. सुंदर फलंदाजी, सुंदर फलंदाजी राज याची. चांगला क्वालिटीचा बॅट्समन आहे. पुन्हा एकदा राज, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम होतोय. 1 रन इकडे कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला विशाल याचा आणि तो स्वीकारला. काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर सुंदर ही पार्टनरशिप बनते, याला बोलतात पार्टनरशिप. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती. धावसंख्या झाली ती 25. का हुआ? दोन षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती 25. अजित नवीन गोलंदाज येतोय तो अजित. तिसरं षटक. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज अजित. सामोर जाईल तो विशाल. अजित. 2 षटकाचा खेळ संपलाय, पण या 2 षटकांमध्ये जर तुम्ही बघाल ना तर विशाल कुठेतरी शांत बसलाय. 4 धावांवरती खेळतोय, कारण का एकतर्फी खेळणारा राज घोटणकर 21 धावांवर खेळतोय. ओहो, खोदून काढलाय चेंडू. चांगला चेंडूला सन्मान देणं हे मोठ्या खेळाडूंचे लक्षण असतं. पण बघितला तुम्ही, बघता बघता जरासा फंबल दिसला आणि त्यात एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं. ही आहे चांगल्या खेळाडूंची निशाणी. धावसंख्या झाली ती 27. राज खेळतोय 9 चेंडू फेस करून 21 धावांवरती
आणि 4 चेंडू फेस करून 6 धावांवर खेळतोय तो विशाल. मोठा फटका समोरच्या दिशेने कव्हरला जातोय चेंडू. पंच माझ्याकडे वरतील 2 धावेचा इशारा येईल. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते आहे. पुन्हा एकदा 29. आता मात्र विशालची बॅट तळपते. चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 रन षटकार. विशाल पण बोललाय थांब आता राज, मी आता काहीतरी करून दाखवतो. आणि आले ते 3 चेंडूंवरती 10 धावा. काय विशाल बॅटिंग करतोय. सुरू व्हायच्या आधी की जर हे दोन्ही खेळाडू मैदानात उभे राहिले सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि सुंदर झेल टिपण्याचा देखील प्रयत्न होता पण थोडेसे फंबल झाले. थोडासा तोल सावरला नाही फलंदाजाचा क्षेत्ररक्षकाचा आणि झेल सुटतोय. पण बघता बघता दोन्ही खेळाडूंनी 3 धावा इकडे कंप्लीट केला. आता स्ट्राईकला आलाय तो राज. रिवर्स रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे आणि डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी. या 2 धावेनी धावसंख्या पुढे सरकली ती 40. म्हणजे देखील खूप खूप आभार. आणि तुम्ही ही टुर्नामेंट लाईव्ह बघतायत यूट्यूबला GTC लाईव्ह या चॅनलवरती जावा आणि सगळ्यांनी बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा. पहिला चेंडू व्हाईट बॉल. गोलंदाजीला आलाय अगस्तीन. ज्या गोलंदाजाने या टुर्नामेंटची पहिली हॅट्रिक घेतली तो गोलंदाज. तेवढ्या ताकदीचे 2 फलंदाज समोर. पहिला चेंडू व्हाईट बॉल. लोअर फुलटॉस चेंडू. एक बैठक आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार.
अगस्तीन पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू हवेत आहे आणि इकडे फलंदाज बाद होतोय. सुंदर अशी खेळी समाप्त होते विशाल याची. वयामध्ये नामांकित झालेला खेळाडू म्हणजे सत्यम चौधरी. टेनिस मधील 2 नावाजलेले खेळाडू. स्ट्राईकला येतो सत्यम आणि नॉन स्ट्राईकला येतो राज. पहिला चेंडू फेस करेल अगस्तीनचा सत्यम. पहिला चेंडू लोअर फुलटॉस होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर होता पण बॅटीची कडा घेतली. 2 धावा इकडे कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय काय ते बघायचंय. आणि राजनी कॉल केला. सत्यम सुद्धा निघाला आणि 3 धावा इकडे कंप्लीट झाल्या. चेंडू झाले ते 4. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो राज. आणि 1 धाव इकडे भेटते. शेवटचा चेंडू. स्ट्राईकला येतो फलंदाज सत्यम. शेवटचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. थोडस व्हेरिएशन बघायला भेटलंय. इकडे मिस थ्रो होतोय पण बघता बघता 2 धावा इकडे चोरून काढल्या.
स्टनर या संघाबरोबर खेळ आणि या दिवसातील पहिला विजेता आपल्याला भेटेल जो उद्या फायनलला खेळताना दिसेल. तर प्लीज थोडीशी घाई करा. आणि फलंदाजीला आले ते दोन बॅटर विकी आणि एलेक्स. आणि गोलंदाजीला आलाय गोलंदाज धुरी रोहित रोहित धुरी. चला थोडीशी घाई करा, सामन्याला सुरुवात करा. सुरू असलेली टुर्नामेंट रुग्णसेवक चषक शाखा क्रमांक 71 सुंदर अशी टेनिस क्रिकेटची स्पर्धा तुमच्या समोर सादर होते. या टुर्नामेंटचे सुरू करायचे. या टुर्नामेंटचे आयोजक शिवसैनिक व रुग्णसेवक जितेंद्र जानवळे साहेब. पहिला चेंडू हो पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता पण थोडासा खाली राहतोय. फलंदाज इकडे बीट होत आहेत. डॉट बॉल येतोय. फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी. विकी हा जर इकडे या मैदानावर उभा राहिला ना तर विकी काहीतरी करू शकतो कारण का तेवढी क्षमता आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण त्याला बघितलं. मोठे फटके देखील तरी त्याने नसतील मारले तरी पण डबल टिबल कन्वर्ट करता त्याला येतं. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. 1 रन इकडे कंप्लीट झाली. दुसऱ्या रनचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा इकडे कंप्लीट झाल्या. सुंदर अशी गोलंदाजी करतोय धुरी. मोठा फटका चेंडू मात्र हवेत आहे. मोठी विकेट आणि फलंदाज बाद होईल विकी. आणि मधुर तिकडे येतोय आणि झेल टिपतोय. सुंदर असा झेल घेतला मधुर याने आणि मोठा धक्का लागतोय तो डेंजर बॉईज या संघाला. एकमेव खेळाडू विकी गेल्या मॅच मध्ये ज्याच्याकडनं स्कोर झाला होता मधुर. नवीन बॅटर मैदानात आलाय तो चार्ली. ओहो पडण्याचा चेंडू बाहेर निघतोय. डॉट बॉल. सुंदर अशी गोलंदाजी रोहित धुरी याच्याकडे देखील क्षमता आहे चेंडूला आत बाहेर करण्याची. कधी चेंडू बाहेर काढतो कधी आत आणतो. ओहो पुन्हा एकदा तोच पहिल्यांदा चेंडू थोडासा बाहेर निघतोय. फलंदाज खूप लवकर खेळण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे कुठेतरी फसतोय आणि फलंदाज इकडे झालाय तो डॉट बॉल.
पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती 4. जिंकण्यासाठी अजूनही 56 धावांची गरज. 18 बॉल 56 धावांची गरज. आणि गोलंदाजीला कोण येतोय बघा, सत्यम चौधरी. ज्या गोलंदाजाने या टुर्नामेंट मधील पहिलं मॅडन टाकलं आणि 2 विकेट घेतल्या, तो गोलंदाज गोलंदाजीला आलाय सत्यम चौधरी. टेनिस क्रिकेटमध्ये खूप लवकर कमी वयामध्ये ज्याने नाव वरती आणलं तो सत्यम. फ्लाइटेड डिलिव्हरी होती. फुलटॉस बॅटीवर घेण्याचा प्रयत्न होता, पण ताकदीचा प्रयत्न करण्याच्या नादामध्ये मिस टाइम होत आहेत. बॅटीची कडा घेतली. यष्टीच्या मागे यष्टी रक्षक सुंदर अशी कामगिरी करतोय. डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू डॉट. पुन्हा एकदा सत्यम. चेंडू हवेत आहे. चेंडू जाईल 1 धावेसाठी. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल आणि बघता बघता 2 धावा इकडे कंप्लीट झाल्या. आणि यष्टीच्या मागे सुंदर अशी कामगिरी करणारा सुंदर, त्याचं नावच सुंदर आहे म्हणून तो कामगिरी देखील सुंदरच करतो. पुन्हा एकदा सत्यम. चेंडू जातोय 2 धावेसाठी. 2 रन. त्यामुळे त्याला टप्पा नीट भेटत नाहीये, पण खूप चांगल्या दर्जेदार गोलंदाज आहे सत्यम चौधरी. सांताक्रुज विभागाचं खूप नाव वर आणले त्या माणसाने. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेला 2 धावेसाठी. धावसंख्या झाली ती 10. विकेट पडले ते 1. पहिला चेंडू मोहित याचा आणि पहिला चेंडू नो बॉल येतोय. नो +2 अशा 3 धावा भेटतायत आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिटचा. हेच सेम चित्र अगोदरच्या मॅचला देखील हेच झालं होतं. मोहितला धावताना कंट्रोल नाही, त्यामुळे त्याचे नो बॉल खूप येतात. गेल्या मॅच मध्ये 2 नो बॉल टाकले त्याने. पुढचा चेंडू नो बॉल फ्री हिट. सुंदर अशी टुर्नामेंट तुम्ही पाहताय. रुग्णसेवक चषक नवीनच पहिल्यांदा टेनिस क्रिकेटमध्ये एक असं नाव, असं चषक तुम्ही पाहताय, रुग्णसेवक चषक, ज्याचे आयोजक आहेत शिवसैनिक जितेंद्र जनावळे साहेब. अनेकांना त्यांनी खूप मदत केली आहे, हेल्प केली आहे. प्रत्येक गोष्टीत सदैव नागरिकांसाठी ते उभे असतात. म्हणून हे नवीन चषक तुम्ही बघताय, रुग्णसेवक चषक. मोहित पुन्हा एकदा यॉर्कर प्रतिचा चेंडू. काय कमबॅक केलाय. पुन्हा एकदा पंच माझ्याकडे वळत आहेत आणि नो बॉलचा इशारा पुन्हा एकदा येतोय. लगातारचा दुसरा नो बॉल. फ्री हिट कंटिन्यू राहणारच. आणि त्या 9 वरती 1 रन आली म्हणजे अशा 2 धावा भेटल्या. पुन्हा एकदा यॉर्कर प्रतिचा चेंडू होता. 1 रन इकडे कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इकडे फलंदाज धावात आणि एलेक्स होतोय तो बाद. 2 धावा घेण्याच्या नादात एलेक्स होतोय बाद.
बॅट्समनचं नाव काय? राजेश. नवीन बॅटर राजेश. श्री प्रयत्न करतोय मोठे मोठे फटके खेळण्याचा, पण चेंडू काही कनेक्ट होत नाहीये. जोरात मारण्याचा प्रयत्न आहे श्रीचा, पण तेवढ्या ताकदीचा गोलंदाज देखील तुम्ही समोर बघताय, मोहित. एक रन इकडे येते लेग बाईच्या रूपात. यानंतरचा जो होणारा सामना आहे, इकडून जो संघ जिंकेल तो AS टनर या संघावर खेळ. शेवटची लढत असेल. फ्लिक केलाय, पंच पुन्हा एकदा माझ्याकडे वळाले, पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येतोय. म्हणजे नो बॉल म्हणजे पुढचा चेंडू हा फ्री हिटचाच असणार. 9+1 अशा 2 धावा आल्या. 9+1 अशा 2 धावा आल्या. आता मात्र श्रीच्या बॅट मधून येतोय मोठा फटका. एक रन. चेंडू झाले ते 4. आता मात्र बॅटीची कडा घेतली जातोय, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी. या 2 धावेनी धावसंख्या पुढे सरकते ती 23. 37 जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा नो बॉल. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी. 9+2 अशा 3 धावा येतील आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा फ्री हिटच असेल. मोहितचं हेच चुकतंय, कंटिन्यू नो बॉल वर नो बॉल करतोय. फ्री हिट चेंडू असेल. राजेश काय करतो, थोडं घाई करायचे. सत्यम प्लीज. डॉट बॉल. मोहितची एक खासियत म्हणजे काय माहितीये, फ्री हिटचा चेंडू तो कधीही डॉटच आणतो. हे एक तिची खासियत आहे. कमबॅक कसं करायचं हे मोहितला माहिती आहे, पण त्याचा कंट्रोल नाहीये त्याच्या धावण्यावरती, म्हणून त्याचे नो बॉल येतात सारखे. आणि धावसंख्या झाली आहे ती 26. गोलंदाजीला येतोय गोलंदाज सुंदरम. आणि स्ट्राईकला येतो फलंदाज श्री. पहिला चेंडू फुलटॉस घेतला बॅटीवरती.
आणि इकडे थ्रो चुकीचा येतोय, त्यात 2 धावा इकडे कंप्लीट करतोय श्री. बघायचं किती धावा खर्च करतोय सुंदरम. मोठा फटका, चेंडू हवेत आहे, स्वतः जातोय तो, चेंडू खाली आणि फलंदाज इकडे बाद होईल श्री. कार्यकर्त्यांनी उपस्थिती दिली त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आमचे GTC लाईव्ह यूट्यूब चॅनल, बॉलर बॅक द ड्राईव्ह, 1 रन इकडे येतोय. आमचे GTC लाईव्ह त्यांचे देखील खूप खूप आभार. आमचे ऑफिशियल पंच मंदारदा आणि गुरुबाई यांचे देखील खूप आभार. तसेच माझे स्कोरर मित्र सकाळपासून माझ्यासोबत जे स्कोरिंगला बसलेत राहुल यांचा देखील खूप खूप आभार. चेंडू हवेत, स्वतः पुन्हा एकदा झेल टिपण्याचा प्रयत्न, पण नो मॅन्स लँड मध्ये पडतोय चेंडू. 1 रन इकडे कंप्लीट होईल. तसेच आपल्यासोबत GTC लाईव्हचे सूरज म्हात्रे, सॅम म्हात्रे हे दोघंही आपल्यासोबत आहेत. तसेच आपले 2 कॅमेरामॅन देखील सुंदर चित्र टिपतायत. सुंदर असं लाईव्ह तुम्ही बघा युट्यूबला जाऊन, काय क्वालिटी आहे, सुंदर अशी क्वालिटी. शेवटचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न मध्ये नो बॉल. नो बॉल म्हणजे पुढचा चेंडू हा फ्रीड असणार. सर्व जेवढे पण कार्यकर्ते आहेत आणि इकडे सामना संपतोय.